गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजले होते. आता आज सुट्टी होती दक्षूला, त्याच्यामुळे 1 तास उशीरच झाला. निवांत उठले होते. तसं 5:30 वाजेपासून अलार्म वाजत होता. आता उठल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर माझं आवडीचं काम म्हणल्यावर छान फ्रेश हवा घेणं, दरवाजा उघडायचा, खिडक्या उघडायच्या छान आणि त्यानंतर ना पाऊस आलेला असो किंवा नसो, उन्हाळा असो किंवा पावसाळा, मला सगळ्यात अगोदर ना अंगणामध्ये पाणी मारायला खूप आवडतं. सगळीकडे पाणी मारून घेतलं, उंबऱ्यालासुद्धा पाणी टाकलं. आता पाऊस येतो आहे म्हणून थोडीशी माती जमा होते, मग ते सगळं स्वच्छ करून घेतलं आणि ते झाल्याच्यानंतर मी गॅलरीमध्ये असे सगळे झाडं लावलेले आहेत, तिकडे एकदा फेरफटका मारते आणि सगळ्या झाडांना एकदा बघून घेते. आता पावसामुळं सध्या याला पाणी टाकायची गरज नाही, पण उन्हाळ्यामध्ये दोन्ही टाईम टाकावं लागत होतं. त्यानंतर सगळ्या स्टेअर्सवरती म्हणजे पायऱ्यांवरती सुद्धा सडा टाकून घेतला. जरा बरं वाटतं आणि धूळसुद्धा कमी उडते. त्यानंतर दक्षूचे बाबा पण उठले होते. त्या वेळेपर्यंत 6:15 वाजले होते. आम्ही छान एक वॉक करून आलो सकाळी. थोडंसं फ्रेश वाटतं आणि पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे बाहेर एकदम छान आणि मन प्रसन्न करणारं वातावरण आहे बरं का. 6:20 मग छान आम्ही घरी आलो आणि त्यांचं ब्रश, वॉशरूम, टॉयलेट, अंघोळ होईपर्यंत मी ब्लॅक टी बनवायला घेतली होती. आता गेल्या 2 ते 3 आठवड्यापासून आम्ही दुधाचा चहा पीत नाही, ब्लॅक टीच घेते. ते तयार होईपर्यंत 1 ग्लास पाणी पिऊन घेते. आता कधी कोमट करून पिते, तर कधी असंच पाणी पिऊन घेते. इकडे चहा उकळत होता, तोपर्यंत बाकीची कामं आवरायला घेतली. सगळ्यात अगोदर बेड आवरून घेतलं. तसं आम्ही सगळेच खाली झोपतो, पण बेड हा दक्ष थोडंसं खेळतो संध्याकाळच्या वेळेला, त्याच्यामुळे थोडासा पसारा होतो. ते सगळं स्वच्छ करून घेतलं अगोदर. आता त्याला आज मोहरमची सुट्टी होती, त्याच्यामुळे त्याला काही उठवलं नाही, निवांत त्याला झोपू दिलं आज. मग सगळं बेड वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं. त्याला सगळ्यात अगोदर वरती शिफ्ट केलं, कारण की घर सगळं स्वच्छ करून घ्यायचं म्हणल्यावर त्याची पण झोप मोड होत नाही आणि माझं पण काम सोयीस्कर होतं. सगळं व्यवस्थित आवरून घेतलं आणि त्यानंतर ना इकडं चहासुद्धा उकळून झाला होता. मग चहा गाळून घेतला. आता ब्लॅक टीमध्ये मी थोडंसं लिंबू आणि जलजिरा टाकते, त्याने टेस्ट पण छान येतो आणि लिंबू टाकल्यामुळं थोडंसं बरं वाटतं टेस्ट, कारण की दुधाचा चहा आहे, सवय मोडायला वेळ लागते. मग आमच्या दोघांचं सगळं सकाळी ठरलेलं असतं, सोबत एकदा चहा घ्यायचा आणि थोड्याशा गप्पा मारायच्या, दिवसभराची प्लॅनिंग प्लॉटिंग करायची आणि त्यानंतर ना ते अंघोळ करत होते, तोपर्यंत मी इकडं कपाट आवरून घेतलं. रोज मी याला एकदा कपडा मारून घेते, कारण की मग जरा धूळ कमी वाटते आणि घर पण थोडंसं स्वच्छ वाटतं आणि सगळे भांडे वगैरे लावून घेतले. रात्रीच घासून ठेवले होते, रात्री लावत नाही कारण की ओले असल्यामुळं पाण्याचे डागं पडतात, म्हणून सकाळीच लावून घेते. आता इथं मग सगळं आवरलं, झाडझूड करून घेतली. आता पारूचं घर झाडून घेतलं. सगळ्यात अगोदर एक किचन रूम आवरून घेतलं आणि ते सुद्धा झाडलं आणि त्यानंतर इकडं हॉलसुद्धा स्वच्छ झाडून घेतला. आता कचरा घराच्या बाहेर काही काढत नाही, कारण की बाहेरचं स्वच्छ झाडलेलं आणि धुतलेलं असतं ना, त्याच्यामुळे सगळा कचरा मी इथं घरात दरवाजाच्या मागच सुपलीमध्ये भरून घेते आणि त्यानंतर अंघोळीला जाते. आता अंघोळीच्या सोबत मी कपडेसुद्धा धुवून घेते आणि बाथरूमसुद्धा स्वच्छ करून घेते, कारण की अंघोळ झाल्याच्यानंतर परत तेच काम करायचं म्हणल्यावर कपडे पण खराब होतात आणि काम पण वाढवा होतं. त्यानंतर 5-10 मिनटं स्वतःला दिले, छान तयार होऊन घेतलं, फ्रेश झाले. अंघोळ झाल्याच्यानंतर वेणी वगैरे घातली. तोपर्यंत सगळे कामं आवरलेले होते माझे, झाडझूड वगैरे सगळं. दक्षूचे बाबा देवपूजासुद्धा करून गेले होते. 8 वाजले होते. 8 वाजेपर्यंत माझे अंघोळ, कपडे, झाडझूड सगळं झालं होतं. मी कपडे वाळत घातले. आता पावसाळ्याचे दिवस आहे, सकाळी सकाळी पटकन कपडे धुतले तर दुपारपर्यंत पाऊस जरी आला तर हडकलेले असल्यावर फॅनमध्ये घरामध्ये टाकता येतात, म्हणून कपड्याची जरा घाईच करते. तसं रोजच या वेळेपर्यंत होऊन जातात कपडे. काल असं झालं, कपडे धुतले आणि मी विसरून गेले कपडे वाळू घालण्याचं. संध्याकाळी 6 वाजता आठवलं, मग तेव्हा मी कपडे वाळत घातले होते. तसं होऊ नये म्हणून मी पटकन पहिले अंघोळ झाल्या कपडे वाळू घालून दिले होते आणि इकडं दुपारच्या वेळेपर्यंत होऊन जातील, वाळून जातील ते. तोपर्यंत इकडे दक्ष झोपलेला होता आणि दक्षूचे बाबासुद्धा ड्युटीला गेलेले होते आज. सकाळी लवकरच गेले, 7:30 वाजता. त्यांचं लवकर आवरलं होतं म्हणून. आता मग मी एकटेच होते घरामध्ये, तर पटपट सगळे कामं आवरून घ्यावं म्हणलं, तो झोपलेला आहे तोपर्यंत. इकडं कपडे वाळून झाले होते, तेव्हा माझं आवडीचं काम म्हणजे धूप लावायचं. आणि पावसाळ्यामध्ये थोडंसं असं वास येतो घरामध्ये आणि फ्रेश वाटतं धूप लावल्यावर, त्याच्यामुळं मी कंपल्सरी धूप लावते. घरातसुद्धा लावते आणि बाहेर, पण आज घरात नाही लावलं कारण की मग सगळ्या घरात धूर होतो आणि मला शिंका येतात, त्याची ॲलर्जी थोडीशी. मग त्यानंतर स्वयंपाक करायला घेतला. आज वरण भात बनवायचा होता, कारण की 2 दिवसापासून दक्षूचे बाबा म्हणत होते सारखं वरण भात बनव, तर मी वरणाला सोबतच तडका देऊन टाकते अगोदरच. तेल, जिरं, मोहरी, हळद आणि मीठ असं साधं वरण बनवते. त्यांना खूप आवडतं आणि मलासुद्धा. मी
डाळ शिजवून मग त्याला तडका देत नाही, डायरेक्ट तडका देऊन डाळ टाकते आणि ती 5 ते 6 शिट्ट्यामध्ये छान वरण तयार होतं. आता आज आहे ना बटाट्याच्या काचऱ्या करायच्या होत्या. जरा वेगळ्या पद्धतीचं बटाटा बनवायचं होतं. त्याच्यासाठी एका कढईमध्ये 1 ते 2 पळी तेल टाकलं, जिरं, मोहरी, कांदा आणि मिरची टाकली, लाल तिखट आणि हळद, मीठ टाकलं आणि थोडंसं धनेपूड टाकलं. एकदम छान झाल्या होत्या. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. मी सुद्धा हे ना एका यूट्यूबच्या फीडमध्ये बघितलं होतं, तर म्हटलं चला आपण सुद्धा या पद्धतीने ट्राय करून बघूया. पण बनवल्याच्या नंतर एकदम छान लागल्या आणि दक्षूला आणि त्याच्या बाबांना सुद्धा खूप आवडल्या. आता इकडं वरण तयार झालेलं होतं आणि इकडं बटाट्याच्या काचऱ्यासुद्धा शिजत होत्या. म्हटलं चला आता वरण काढून घेऊ आणि त्याच कुकरमध्ये मला भातसुद्धा लावायचा होता. असं थोडंसं टाईम मॅनेजमेंट केलं ना किंवा थोडंसं लक्षपूर्वक जर काम करायला गेलं ना तर जास्त वेळ लागत नाही, सगळे कामं पटापट होतात. आता इकडं वरण तयार झालेलं होतं, बटाट्याची भाजीसुद्धा तयार होत होती. म्हणजे एका टायमाला 2 गोष्टी पटापट होऊन जातात आणि तुमचा टाईमसुद्धा मॅनेज होतो. जर एक दिवस अगोदर ठरलेलं असलं की उद्या काय बनवायचं आहे, त्याच्यामुळं पटकन गोष्टी होतात आणि मग तुमचा दुसऱ्या गोष्टीमध्ये टाईम उपयोगी पडतो. समजा काही करायचं असेल तुम्हाला दुपारून किंवा तुमची एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी असेल तर ते तुम्ही करू शकता. आणि मला तरी असं वाटतं की बाबा मुलं झोपलेले असते तोपर्यंत कामं आवरले की मुलांना भरपूर असा वेळ देता येतो आपल्याला. आता वरण भात हे सगळ्यांच्याच आवडीचं असतं आणि आज जरा चपात्या कमीच लागतील, कारण की वरण भात म्हणल्यावर दिवसभर खाणं तेच चालू असतं. आता इथं मी 2 ग्लास तांदूळ टाकते, त्याच्यासाठी 4 ग्लास पाणी टाकलं आणि छान भातसुद्धा टाकायला घेतला बटाटा शिजेपर्यंत. आता भाजी कधी पण बनवताना ना कमी गॅसवरती ठेवायची, म्हणजे लो फ्लेमवरती. भाजीचा टेस्ट खूप छान येतो आणि ती चवीला पण छान लागते. असं म्हणतात कमी गॅसवरती शिजवायला पाहिजे. मग इकडं भातसुद्धा तयार टाकून दिला होता. आता मग मला इकडे चपात्या करायच्या होत्या आणि आज प्रदोषसुद्धा होता. कालची निर्जला एकादशी होती ना, तर आजचा प्रदोष पण होता. इकडे बटाट्याची भाजीसुद्धा तयार व्हायला आली होती. त्याच्यावर मी परातीवरती थोडंसं पाणी टाकलं होतं. ते पाणी याच्यात टाकलं ना तर मग वाफ देणं म्हणतात त्या गोष्टीला. गावाकडं प्रत्येकजण अशीच भाजी शिजवतं, त्या पद्धतीनं बनवली होती. एकदम थोडंसं पाणी टाकायचं, गरजेप्रमाणे भाजीत ॲड करायचं आणि मिक्स करायचं. मग भाजीचा टेस्ट पण छान येतो आणि त्याचा वाफसुद्धा बाहेर जात नाही. इकडं बटाट्याची भाजी तयार झाली तोपर्यंत मी पीठ भिजवून घेतलं होतं. तर मग इकडचं कुकर ह्या गॅसवरती शिफ्ट केलं आणि भात तयार होईपर्यंत मी चपात्या करायला घेतल्या. 8:39 माझं वरण, भात आणि भाजी तयार झाली होती. आता चपात्या करायला घेतल्या होत्या. पटापट सगळ्या चपात्या करून घेतल्या. आता चपात्या करायला मला खूप आवडतं, पण 2 ते 3 जर चपात्या करायचं असलं की कंटाळा येतो. 6-7 चपात्या असल्या की पटकन करते, आवडीनं करते सुद्धा आणि आवडतं. आता चपात्या छान टम्म फुगतात माझ्या आणि त्यानंतर इकडे चपात्यासुद्धा करून झाल्या होत्या. सोबत किचन वाटासुद्धा साफ करायचा होता. पटकन तवा, शेगडी, अजून ते गॅसची रिंग सगळं स्वच्छ करून धुवायला टाकून दिलं होतं. भांडे घासण्यासाठी सगळं पाणी टाकून ठेवून दिलं. पीठ भिजवलेली परातसुद्धा पाणी टाकून ठेवते, जेणेकरून भांडे घासायच्या वेळेला पटकन होऊन जातं, जास्त वेळ लागत नाही भांडे घासायला सुद्धा. आता असं मॅनेजमेंट केलं होतं. इकडं भातसुद्धा तयार झाला, चपात्यासुद्धा झाल्या होत्या. मग बाकीच्या गोष्टी आवरायला घेतल्या. आता किचन पटकन इथं स्वच्छ केलं की संध्याकाळच्या वेळेला मग जास्त ताण पडत नाही बाकीच्या गोष्टीमध्ये आणि स्वच्छ किचन असलं की मग काहीतरी करायला उल्हास येतो आणि मनसुद्धा होतं स्वयंपाक करण्यासाठी. पटापट किचन हातोहात स्वच्छ करून घेतलं. जास्त पुसायची गरज नव्हती, कारण की रात्रीसुद्धा पुसून घेतलं होतं आणि सकाळी चहा बनवल्याच्या नंतरसुद्धा एकदा हात मारला होता, त्याच्यामुळे किचन एकदम स्वच्छ होतं. त्यानंतर हे सगळं आवरून घेतलं. किचनचा कपडासुद्धा मी 2 टाईम धुवून टाकते. एका टॉवेलचे 2 तुकडे गेलेले, त्याच्यामुळं सकाळी संध्याकाळी दोन्ही टॉवेल धुवून टाकते. एकदा सकाळी यूज केला की तो संध्याकाळपर्यंत वाळतो आणि संध्याकाळी यूज केलेला सकाळपर्यंत वाळून जातो. इथं दक्ष झोपलेलाच होता आणि इथं आता टाईम झाला होता 9 वाजले होते. 9 वाजेपर्यंत माझा पूर्ण स्वयंपाक आवरलेला होता. कपडे झालेले होते, भरपूर कामं आवरून गेले होते. आता इकडे आले त्याला उठवण्यासाठी, विचारत होते की किती वेळ उठायचं आहे, पण तो म्हणला आई मला अजून झोपायचं आहे जरा वेळ, मला झोपू दे थोडा. म्हणलं चला ठीक आहे, झोपून घे. आज मी इकडं घरातले कामं आवरत होते. त्यांना म्हणलं मला व्हिडिओ बनवायचा आहे, तर मग त्यांनी छान देवपूजा करून गेले होते सकाळी. तसं रोजच करून जातात, आज फुलं नव्हते देवपूजा करताना. मग चपात्या थंड झाल्या होत्या, त्यानंतरच मी डब्यात ठेवते. गरम चपात्या ठेवल्या की वाफ येते आणि चिखल्यासारख्या चपात्या होत्या, म्हणून मी थंड झाल्याच्यानंतर चपात्या डब्यामध्ये ठेवते. त्यानंतर आजचा प्रदोष असल्यामुळं
कालची आमच्या इथे तर उपवास नसतो कोणाला एकादशीचा, पण म्हणलं देवाला नैवेद्य दाखवून द्यावं. सगळं ताटामध्ये वाढलं आणि देवाला नैवेद्य दाखवला. आता नैवेद्य कसा दाखवायचा? आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये किंवा दिंडोरी प्रणीत सेवा मार्गामध्ये नैवेद्य कसा दाखवायचा त्याचे काही नियम आणि अटी आहेत. त्या पद्धतीने मी तो नैवेद्य दाखवला महाराजांना. त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक वाटलंच तर कॉमेंट सेक्शनमध्ये देते. आणि इथं कंप्लीट 9:45 झाले होते. दक्षू उठला होता स्वतःहून. सगळ्यात अगोदर तर ब्रश करतो आणि लगेच आंघोळ करून घेतो. त्याच्या मागे जास्त लागावं लागत नाही. आता आज सुट्टी म्हणल्यावर थोडंसं लाड करावा लागतो आणि मग त्याच्या मनाच्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्या आवडीप्रमाणे. थोडासा नाराज होता, अजून त्याला झोपायचं होतं, पण म्हणलं आता बराच वेळ झाला उठून घे. नंतर तो उठला, त्याचं छान असं आवरून दिलं आणि सगळं व्यवस्थित केलं. त्यानंतर तो इथे तयार होत होता. त्याच्या आवडीचे कपडे त्याने त्याच्या हातानेच काढले. तसे या गोष्टी तो स्वतःहून करायला म्हणतो, पण म्हणलं सुट्टीचा दिवस आहे तर तुला मी आवरून देते. अशी क्यूटशी दिदी आली होती, त्याची मैत्रीण. ती थोडा वेळ गप्पा मारले, खेळले दोघंजणं आणि मग त्यानंतर सगळं आवरून दिलं. त्याचं गन पावडर वगैरे सगळं करून दिलं. आता स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला म्हणतो आणि शिकतोसुद्धा. आणि मग त्यानंतरनं कंप्लीट 10 वाजून 10 मिनटं झाले होते आणि दक्षला नाश्तासुद्धा दिला. वरण भात त्याच्या आवडीचं त्याला वाढून दिलं. असं सकाळी 6 ते 10 आजचं मी रुटीन तुम्हाला शेअर केलं. आणि त्यानंतर मला एक साडी होती पिको फॉल करण्यासाठी, ती करायला घेतली. अशा पद्धतीने तुम्ही टाईम मॅनेजमेंट करू शकता. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.